नमस्कार, मी मयूर कापसे. मी माजीनगर चौक पिंपळा या भागात राहतो. गेल्या 15 ते 20 वर्षापासून आम्ही शिवधाम मंदिर खोटेनगर परिसरात नित्यनेमाने या ठिकाणी येत असतो. आपण बघत असाल की श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे व एक भाविकांमध्ये चैतन्याचं उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी बघायला मिळतं. एक शिवधाम मंदिराच्या बद्दल सांगायचं झालं तर आज पहिला सोमवारच्या निमित्ताने मी या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहे व दरवर्षी आम्ही येत असतो. शिवधाम मंदिर हे गेल्या 30 ते 40 वर्षापासूनचं मंदिर या परिसरात एक चांगलं प्रसिद्ध मंदिर या ठिकाणी आहे. इथली स्वच्छता, सुविधा व एक भक्तांना पावणारा महादेवाची प्रचिती या ठिकाणी येत असते. आपण बघत असाल की या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांची पिंड व दर्शनाची सुविधासुद्धा त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेली व भक्तांच्या सोयीसाठी ठेवण्यात आलेली. त्यामुळे या ठिकाणी कुठलीही गर्दी न होता एक प्रत्येक जो भाविक येतो त्यांना एकदम आरामात व कुठलीही घाई गडबड न करता त्यांच्या मनाप्रमाणे व त्यांच्या भावना महादेवांना सांगण्याचं एक संधी या ठिकाणी आपल्या भक्तांना मिळत असते. व श्रावण महिना हा तर महत्त्वाचा आहेच. भगवान शंकराचं महात्म्य सांगणारा हा महिना आहे. भगवान शंकराला आपण नैवेद्य देत असतो, त्यांच्यासमोर आपलं म्हणणं मांडत असतो किंवा आपली मनातील इच्छा त्या ठिकाणी सांगत असतो व त्या पूर्ण इच्छा करण्यासाठी आपण भगवान शंकराला साखर त्या ठिकाणी घालत असतो. त्यानिमित्ताने श्रावण सोमवाराचं महात्म्य या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे व त्याच्याच पद्धतीने आज या ठिकाणी चांगलं उत्साहाचं आनंददायी वातावरण आपल्याला बघायला मिळतं. Experience heritage and royalty with Bhangle Gold. नमस्कार, माझं नाव आहे गौरव राजेंद्र कुलकर्णी. मी इथे पूजेसाठी कायमस्वरूपी येत असतो. मी राहायला इथेच आहे. हे जे मंदिर आहे हे एक जागृत देवस्थान आहे. कारण ते 25 वर्षापूर्वी म्हणजे आम्ही आलो नव्हतो त्याआधीसुद्धा इथे ही मूर्ती जी स्थापन झालेली होती ती खूप पूर्वी काळातली आहे. ते मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या वेळेस ती मूर्ती स्थापन आपण करत होतो त्यावेळेस जे इथले अग्रवाल सर आहेत त्यांच्या हातून ती मूर्ती स्थापन होणार होती, पण काही कारणास्तव त्यांच्या तब्येतीत काही अडथळा आल्यामुळे ते येऊ शकले नाही. पण ते एवढी ती मूर्ती आपलं जे हे होतं की ती मूर्ती तिथून हललीसुद्धा नाही. एवढे 4 लोक 5 लोक मिळून ती मूर्ती हलवत होते पण ती मूर्ती तिथून हलली नाही. आखरी त्यांची तब्येत दुरुस्त झाली आणि ते इथे आले तेव्हा ती मूर्ती हलवून ती मूर्ती इथे आपण स्थापन केलेली आहे. त्यानंतर दर महाशिवरात्रीला इथे यात्रोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात भरत असतो. हे जे मंदिर आहे इथे मागच्या वर्षी 12 ज्योतिर्लिंग हे आपण स्थापन केलेले आहेत. 12 ज्योतिर्लिंगाव्यतिरिक्त आपण एक अजून महादेवाची पिंड तिथं स्थापन केलेली आहे. त्याचं कारण असं की महाशिवरात्रीला खूप भाविक भक्त इथे येतात. सर्वांचं दर्शन व्हावं याच्यासाठी आपण हे सर्व मूर्तींचं स्थापन व्यवस्थितपणे इथे केलेलं आहे. त्याच्यानंतर वरती मंदिरात आपण गेलो की मंदिरात आपल्याला एक भव्य अशी शंकराची प्रतिमा आपल्याला मूर्ती बघायला मिळेल. ती मूर्ती पाहून भाविक असे मनतृप्त होऊन जातात. त्याच्यानंतर तिथेसुद्धा आपल्याला पिंड महादेवाची बघायला मिळते. त्याच्यानंतर मंदिराच्या बॅक साईडला बघितलं तर आपण राधाकृष्णाचं देऊळ आहे, नंतर मारुतीरायाचं देऊळ आहे, असे 2-3 देऊळं तिथेसुद्धा आहेत. ते सुद्धा पाहून भाविक हे खूप त्यांचं मन तृप्त होऊन जातं. इथलं वातावरण इतकं शुद्ध आहे की ते भाविक आल्यानंतर कुठलाच भाविक असा याच्याने जात नाही की माझं मन तृप्त नाही झालं. सर्व भाविक असे एकदम मनतृप्तीप्रमाणे इथून जात असतात. आणि आमचे गुरुजींचं इथे असं आहे की सगळे गुरुजी इथे पूजा करायला येत असतात. इथे जी पूजा आपण करत असतो ती पूजा ही सर्व सफल मार्गाला लागत असते. म्हणून आपण इथे सर्व भाविक भक्तांना पूजेसाठी आपण आमंत्रण करत असतो. इथले जे कर्मचारी तिथले जे भाविक आहेत ते 25 वर्षापासून इथे या मंदिराची सेवा करीत आहेत आणि 25 वर्षापासून ते मंदिर इथे सांभाळत आहेत. नंतर ह्या मंदिराचा जो परिसर आहे तो खूप भव्य असा मोठा परिसर आहे आणि ह्या मंदिराची शोभा आपण महाशिवरात्रीत आले मंदिराची शोभा तुम्ही बघतात किती ही मंदिराची शोभा वाढवता येते. मी माझं नाव काशीनाथ जुगरू पाटील आहे. मी इथं जवळजवळ 26 वर्षापासून आहे. जंगल होता त्या टायमापासून बीत आहे. इथं 12 ज्योतिर्लिंग आहे, रामकृष्णाचं मंदिर आहे, बजरंगबलीचं मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे जुनं आहे. 2002मध्ये याची स्थापना झाली आहे व तेव्हा हे वारूळ जे आहे हे फक्त 2-2.5 फुटाचं होतं. आज ते 6-7 फुटाचं वारूळ झालं आहे. हे झाड म्हणजे पहिले एक झाडसुद्धा होतं नाही या मंदिरात. तर आता जवळजवळ पुष्कळ झाडं झाले.
किती वर्ष झाले मंदिराला? मंदिराला आता जवळजवळ 25 वर्ष झाली मूर्त्यापासून. श्रावण महिन्यात इथं पुष्कळ गर्दी राहते. 12 ज्योतिर्लिंगची पूजा करते. श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी, आज श्रावण सोमवारी बी आली, नागपंचमी पण आली आहे, तर भाविकांची पुष्कळ गर्दी होते.